चंद्रपूर येथील पोलीस विभागातील बॉम्ब शोधक श्वानाचा आगळावेगळा सेवानिवृत्ती समारंभ। चंद्रपूर येथे पोलीस विभागात बॉम्ब शोधक 2 श्वानाचा विशेष असा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला आहे। विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील मूळ रहिवासी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आहे। याबाबत माहिती अशी की मूळ गाव बांबरुड तालुका भडगाव येथील रहिवासी, परंतु आपल्या स्वकर्तृत्वाने, अभ्यासाने व कष्टाने सध्या चंद्रपूर सारख्या आदिवासी अतिदुर्गम जिल्ह्यात पोलीस अधीक्षक SP म्हणून आपल्या स्वभावाने, स्वच्छ प्रतिमेने, प्रेमळ, दयाळू, कर्तव्यनिष्ठ परंतु सर्वांना बरोबर घेऊन जाणार व्यक्तिमत्व असलेले श्री रवींद्रसिंग संतोषसिंग परदेशी यांनी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे जरी खरे असले तरी माणसाने मुक्या प्राण्यांशी सुद्धा माणुसकीने वागणे असे दृश्य परवा चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयात घडवून आणले आहे। गोंडगाव येथील प्राध्यापक डॉक्टर महावीर सिंग रामचरण चौहान हे परदेशी साहेबांना भेटायला गेले असता हा कार्यक्रम अनुभवला आहे। अनुभव म्हणजे चंद्रपूर येथील पोलीस दलातील धातू व बायब शोधक डॉग स्क्वॉड मधील भाऊ बहीण असलेल्या 2 श्वानांना पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंग परदेशी यांनी अतिशय प्रेमाने, जिव्हाळ्याने त्या 2 श्वानांच्या 10 वर्षांच्या सेवा कार्यानंतरच्या दिलेला सेवानिवृत्तीचा क्षण। माणसांना आपल्या कर्मचा, यांना तर कोणीही नियतवयोमानानुसार त्यांना प्रेमाचा निरोप देतातच व असे अनेक निरोप समारंभाचे कार्यक्रम सुद्धा अनेकांना सर्वश्रुतच आहेत, परंतु श्वानाची सेवानिवृत्ती हा एक आगळा वेगळा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे अद्भुत व अविस्मरणीयच होता। चंद्रपूरच्या या भूतदया जोपासना या पोलीस अधीक्षक श्री रवींद्र परदेशी साहेबांची ही कृती, श्वानाच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम खरोखर ह्या 2 श्वानांच्या आगळ्या वेगळ्या सेवानिवृत्ती नंतरच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला। SP साहेबांनी डॉक्टर चौहान यांचे प्रेमपूर्वक स्वागत तर केलेच केले, परंतु या पोलीस दलातील निवृत्त होणार या 2 श्वानांच्या निरोप समारंभाला त्यांना प्रमुख पाहुणा होण्याचा मानही दिला व तेव्हा हा श्वानांचा निरोप समारंभ डॉक्टर महावीर सिंग चौहान यांनी प्रत्यक्ष अनुभवला। अतिशय प्रशिक्षित असे हे दोन्ही श्वान अतिशय शिस्तीत आपल्या ट्रेनर हँडलर पोलीस कर्मचा यांच्या आदेशानुसार उभे होते व पोलीस अधीक्षक श्री परदेशी साहेबांना शेकहँड करून ते जे मराठीत बोलत होते त्याप्रमाणे शहाण्या माणसांसारखी कृती ते दोन्ही श्वान करीत होते। त्या दोन्ही श्वानांना सन्मानाने श्री परदेशी साहेबांनी कुंकुम तिलक केले, शालीने सत्कार करून त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घातले व जणू काही त्या दोन्ही श्वानांना कळाले होते की आपण आता सेटल होणार आहोत, तर दोघांच्या डोळ्यात पाणी आलेले सुद्धा प्रत्यक्षदर्शींना दिसत होते। श्री परदेशी साहेबांनी दोन्ही श्वानांची पोलीस दलातील कामगिरी सांगितली। अगदी क्रिकेटच्या विश्वचषक सोहळ्यातही मुंबई येथे या दोघांनी बायब शोधक पथकात कार्य केल्याचे सांगितले व त्यांच्याविषयी बोलत असताना व आता येथून पुढे दोन्ही पोलीस दलात सक्रिय राहणार नसल्याचे सांगताना त्यांच्यासह अनेकांच्या भावना अनावर झाल्याचे दिसून आले। असे मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारे पोलीस अधीक्षक भूतदयावान श्री रवींद्रसिंग परदेशींचे सर्वत्र अभिनंदन होताना उपस्थितांमध्ये दिसून आल्याचे डॉक्टर महावीर सिंग चौहान यांनी आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांना कळवले व आपल्या गावाजवळच्या एका मोठ्या पदावरील व्यक्तीची ही भूतदयेची व मुक्या प्राण्याच्या उपकाराची जाणीव ठेवणा याची कामगिरी खरंच वाखाणण्यासारखी व अभिमानास्पद वाटली आहे। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील, भडगाव।